स्टार्ट करा. आणि जराही आवाज काहीतरी हे झाला ना माझा कमी जास्त, तर तुम्ही सांगा, मी व्हिडिओ ऑफ करते लगेच. हा. हो आणि चालेल माताजी. हा, ओके, चालेल. तर स्वागत आहे सर्वांचं. आज आपण आपला 5वा अध्याय पाहणार, ज्याचं नाव आहे कर्म संन्यास योग. हं? किंवा प्रभुपाद स्वामींनी काय दिलंय, कृष्ण भावना भावित कर्म. हे जे पहिले 6 अध्याय आहेत ना, हे कर्मयोग असं म्हटलं जातं. कर्मांद्वारे आपण कृष्णाशी कसं जोडायचं, म्हणजे स्वतःला. हा, हे अध्याय सांगतात. मग आजचा आता परवा म्हणजे 3रा अध्याय पण होता कर्मयोगच, मग हा आता पण असा कर्मांविषयीच आहे. तर असं का? तर तेव्हा आपण ना निष्काम कर्मयोग शिकलो आणि थोडस कृष्ण भावना भावित कर्माकडे गेलो होतो. तर हा जो टोटल अध्याय आहे, हा आपल्याला कर्म संन्यास योग, म्हणजे तुम्ही कर्माची फळांपासून कसं मुक्त होऊ शकता. हा, कृष्ण भावना भावित कर्म करून कसं कृष्णांशी जोडून घ्यायचं, हे हा अध्याय आपल्याला सांगणार आहे. तर आपण आपलं मंगलाचरण आधी म्हणूया. हा. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी. हरे कृष्ण माताजी, आवाज गेला. हरे कृष्ण हरे कृष्ण. माताजी, आवाज गेला. कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे माताजी, आवाज जातोय तुमचा. हरे हरे. माताजी 1 मिनिट द्या. हा, भक्त, मला जरा सॉरी, इथे पाऊस आला आमच्या इथे, मी आज जाते. आणि इंटरनेट तर अजिबातच स्टेबल नाहीये. खूप आणि वादळ. तुमचा आवाज जातोय सतत, म्हणजे हो, प्रार्थना अर्धी. वादळी हवाय. नाही तर बघू आपण कसं होतं, नाही तर मग उद्या घेऊ. 1च मिनिट. हा, आज जाते आधी. हा. हरे कृष्ण माताजी. आता तुम्ही बघा, आता जर का आवाज हे झाला तर, कारण मी मगाशी म्हंटल होतं ना, हवा खूप खराब आहे आज, पावसाळी. तर सांगा हा, परत आवाजाचं काय खूपच हे झालं तर मग आपण उद्या घेऊ हा क्लास. महत्वाचा अध्याय आहे चालेल. खूप. हा. हा, आता येतोय माताजी आवाज व्यवस्थित. पण आता आले आतमध्ये. ओके. तर हा जो अध्याय, नाही, आधी आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. हा.
आणि आमच्या मराठीच्या टीमला, आमच्या पूजा माताजींना आणि अन्वया माताजींना प्रणाम करते. आणि हा, तुम्ही सगळे पण वेळेत देता, तुम्हाला पण सादर प्रणाम. आणि आपण आता हा अध्याय सुरू करूया. तर आहे ना, कालच्या अध्यायात आपण त्याचं नाव काय होतं, ज्ञानयोग होतं तो. तर कृष्णाने जरा गीतेचा इतिहास सांगितला होता, आठवतं ना तुम्हाला? तर अं, कृष्णाने गीता सूर्यदेव विवस्वानांना पहिल्यांदा सांगितली. त्यांनी कोणाला सांगितली सांगा? मनूंना. मनूनी इक्ष्वाकूंना, आणि इक्ष्वाकूंपासून ती खाली पृथ्वीवर आली. मग ती कशी शिकायची आहे? एवं परंपरा प्राप्तमिदम, की तुम्ही गुरु शिष्य परंपरेतून शिकायला हवी. आपण थोडं वैदिक गणित पण पाहिलं होतं. मग कृष्णाला ती परंपरा खंडित झाल्यासारखी दिसली, म्हणून अर्जुनाचं निमित्त करून त्यांनी परत एकदा सांगतायत. हा, ते आपण थोडं पाहिलं. माताजी हीच, हे छोटी दिसते ही स्लाइड जी आहे ना ती. बरं, याच्या पुढे काय आहे, आपण वर्णाश्रम व्यवस्थेचं कृष्ण हे आहेत म्हणजे निर्माते आहेत ते बघितलं. हा, पण ते अव्ययी आहेत, म्हणजे जरी त्यांनी ती निर्माण केली असली तरी एक स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ते हे करत नाहीत हस्तक्षेप. आणि खरी वर्णाश्रम व्यवस्था काय आहे ते, अरे माता करा. हरे कृष्ण. हा. तर आपण खरी वर्णाश्रम व्यवस्था काय आहे ते पाहिलं, की ती नुसते वर्ण नाहीये त्याच्यामध्ये, तर वर्ण आणि आश्रम. आणि त्याचे ध्येय काय माहितीये? भगवत प्राप्ती. की तुम्ही कुठलाही वर्ण स्वीकारा, आश्रम फॉलो करा, हा, आणि ह्या मनुष्य शरीराचा उपयोग करून भगवंतांची प्राप्ती करा. हा मुख्य ध्येय आहे, की तिथं कुणालाही बंधन नाहीये, की तुम्ही ह्या वर्णाश्रम व्यवस्थेच्या इथं आहात म्हणून तुम्ही हे जॉईन नाही म्हणजे भगवंतांकडे येऊ शकत नाही, असं कुठं तुम्हाला त्या श्लोकात दिसलं का सांगा? ह्या व्यवस्थेचं ध्येय काय आहे, की तुम्ही गुण कर्माप्रमाणे तुमचं ते निवडा. आणि हे म्हणजे उरलेला वेळ इथे थोडं जीवन जगताना आपल्याला स्वावलंबी बनावं लागतं, अन्न वस्त्र निवारा कमवावा लागतो, तो कमवा आणि भगवत भक्तीसाठी उरलेला वेळ वापरा, एवढंच ध्येय आहे त्याचं. मग कर्मयोग शिकलो, त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होतं, हे बघू आपण, हे पण बघितलं की. आणि मुख्य म्हणजे ज्ञान प्राप्त करायची एक पद्धत आहे ती पण, की कृष्णाने काय सांगितलं आठवतं ना तुम्हाला? ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला गुरूंकडे जावं लागणार. आणि गुरूंकडे जाऊन काय करायचंय, तर तुमच्या सर्व शंकांचं निरसन करून घ्या. आणि ते करताना नम्रपणा हवा, नम्रपणे प्रश्न विचारा आणि त्यांची सेवा करा. ओके. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. तर हा कालचा अध्याय झाला. आता आपण आजच्या अध्यायात काय पाहणार आहोत बघूया. आता ना अर्जुनाला संन्यास की कर्मयोग हे परत, म्हणजे ह्यापैकी काय एकदा, कसं आहे ना, इथे आपण थोडे श्लोक बघू की कृष्ण सांगतायत. एकदा सांगतात की ज्ञानयोग हाच श्रेष्ठ आहे. मग ज्ञान मिळवायला तर तुम्हाला आश्रमात वगैरे जायला पाहिजे गुरूंकडे. आणि एका बाजूला म्हणतात की आपण आपलं कर्म पण करायला पाहिजे, कृष्ण भावना भावित कर्म. व अर्जुनाला अजूनही वाटतंय की हे युद्ध राहू दे, आत्म्याची अशी किती गरज आहे, त्यापेक्षा मी सरळ असं करतो, मी वनात जातो आणि अभ्यास करतो. त्यामुळे तो इथे विचारतोय की मी संन्यास घेऊ की कर्मयोग, म्हणजे आपलं युद्धाचं कर्तव्य पार पाडू. आता ह्याचं एक फायनल उत्तर परत आपल्याला कृष्ण देणार आहे, की अर्जुन ना, तुम्ही लक्षात घ्या, संन्यासाचा अर्थ चुकीचा घेतोय. संन्यास म्हणजे असं नसतो की तुम्ही सगळं सोडूनच प्रत्येक वेळेस जायला हवं. असं नाही. आपण बघू काय, फल्गू वैराग्य आणि युक्त वैराग्य असे दोन प्रकार आहेत. तर आपलं ध्येय हे युक्त वैराग्य असायला पाहिजे. फल्गू वैराग्य जे म्हणजे ज्याला मर्कट वैराग्य म्हणतात ना, ते असतं. ते पाहू आपण. हा, मग आपण बंधनातून मुक्त करणार हे करावे, कर्म, विकर्म आणि अकर्म. हे काल आपण बघितलं. तर आपलं कल हा अकर्मकडे पाहिजे, की जर आपल्याला बंधनं लागणार नाहीत. आता आजच्या अध्यायात ना एक नृग महाराजांची गोष्ट आपण पाहणार. ह्या गोष्टीनंतर ना तुमच्या ह्या सगळ्या कन्फ्युजन क्लिअर होणार,
की माझं आपण कर्म भगवंतांना कसं अर्पण करायचं किंवा कृष्ण भावना भावित जीवन कसं जगायचं किंवा का का आम्ही आमची कर्म भगवंतांना अर्पण करायची, हे सगळं ना त्या गोष्टीतून क्लिअर होतं. आणि मग सर्वोच्चावर लक्ष केंद्रित करून मुक्ती. इथे ना 5.29 मध्ये आपल्याला एक शांती मंत्र प्रभुपाद स्वामी त्या 5.29 श्लोकाला ना शांती मंत्र म्हणतात. हा, आपण तो नीट समजावून घेऊ, तो खूप महत्वाचा श्लोक आहे. ओके माताजी, घ्या पुढची स्लाइड. माताजी स्लाइड दिसते व्यवस्थित का लहान करू? हो, आता लहानच करा. ते काय होतंय माहितीये, आता म्हणजे टाईप मोठा झाला पण दिसत नाही. हा, असाच असू दे, ठीक आहे. आम्ही स्क्रीन झूम करतो. तुम्ही वाचा माताजी. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्मांचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा कर्माची प्रशंसाही करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? हरे कृष्ण. हा, इथं ना अर्जुन विचारतोय की कृष्णा, तुम्ही काय मला पहिल्यांदा सांगताय, तुम्ही पहिल्यांदा म्हणजे कर्मफलांचा त्याग करायला सांगताय आणि पुन्हा म्हणताय की निष्काम कर्मयोग श्रेष्ठ आहे. हा, मग त्याच्यानंतर गेली ती स्लाइड. हा, मग आहे ना, अ, मी नक्की काय करू सांगा म्हणतो. मी कर्माचा त्याग करू की मी निष्काम कर्मयोग म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म करू, हे यापैकी ना अधिक लाभप्रद काय आहे ते तन्मय ब्रूहि सुनिश्चितम, म्हणजे मला निश्चितपणे एकच उत्तर द्या काहीतरी. ओके, हा माताजी घ्या पुढे. आता बघूया काय सांगतात. अर्जुनाला असं वाटायचं ना, कारण कसं आहे हे बघा. हा, कन्फ्यूज का हो, कन्फ्यूज म्हणजे तो लक्ष देऊन ऐकतोय आणि थोडा सबबी सांगतोय. पहिल्यांदा 5 ही जी अर्जुनाची दुःखाची कारण सांगितलेली, त्यातल्या करुणाला भगवंतानी आत्म्याचं ज्ञान दिलं. हा, मग आनंद नाहीला इथे परत कर्मकांड सांगितलं होतं, म्हणजे तुम्हाला कर्म करायला पाहिजे. पापी प्रतिक्रियाला बुद्धियोग सांगितला की भगवंतांच्या सेवेमध्ये जे काम करतो त्याच्या आपल्याला हे लागत नाहीत, पाप लागत नाही. पारिवारिक परंपरामध्ये पण परत कर्मयोग आहे की तुम्ही तुमच्या आचरणातून आदर्श प्रस्थापित करा. हा, तिकडे वरती आत्म्याचं ज्ञान दिलंय, पुन्हा स्थितप्रज्ञ योगींचं लक्षण वगैरे सांगितली आहेत. ते सगळे करण्यासाठी ज्ञान मिळवायला हवं. मग ज्ञान मिळवायचं तर आश्रमात वगैरे जायला पाहिजे आणि हे खालचं आहे हे कर्मकांड करायचं, सॉरी कर्मयोग करायला सांगतायत. मग मी काय करू असा अर्जुनाचा प्रश्न आहे. हा माताजी, पुढच्या पण स्लाइड घ्या, त्याच्यावर पण हे पण आहे बघा. हे वाचा माताजी. कृष्ण. हरे कृष्ण. 3.17 परंतु जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. 3.18 आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावयाचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याच वेळी त्याला इतर प्राणी मात्रांवर अवलंबून राहण्याचीही काही आवश्यकता नसते. हरे हा, कृष्ण. हा, हे कोणाविषयी सांगितलंय? जे संत आहेत, ज्यांनी आत्मा कोण, परमात्म्याशी त्याचं नातं काय आणि ते जोडलेले आहेत. ते नातं त्यांनी जोडलेलं आहे, अशा हे जे ज्ञानात स्थित आहेत, हा, अशांविषयी आहे. मग अर्जुन हे सगळं ऐकतो आणि त्याला वाटतंय की मीही असं, ऑलरेडी त्याचं कृष्णांवर खूप प्रेम आहे, अपार प्रेम होतं त्याचं कृष्णांवर, त्यामुळे त्याला वाटतं की मीही हेच करावं. मग मी कशाला युद्ध करू. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हा, आता हे वाचा. 4.33 हे परंत केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्मयज्ञाचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. हरे कृष्ण.
हा मग आता इथे जर का हे बघा द्रव्ययज्ञ म्हणजे आपण साधारण जे पूजा वगैरे करतो अशा टाईप, हा पैसे खर्चून वगैरे वेळ खर्चून जे यज्ञ होम हवन करतो त्याच्यापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. आणि तुम्ही जे काय कराल त्याच्या पुढं शेवटी काय मिळणार आहे तुम्हाला? कृष्णांचं ज्ञानच मिळणार आहे. हा मग अर्जुनाचं म्हणणं आहे ज्ञान यज्ञच श्रेष्ठ आहे तर मी तेच करतो. हा माताजी घ्या पुढची स्लाइड. म्हणून हा पण 4.42 म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने कापून टाकले पाहिजे. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण. आता बघा, आता परत कालच्या अध्यायातले येथे श्लोक 4 आपण पाहतोय ते. आता परत काय म्हणतायत? म्हणून तुझ्या हृदयातलं हे जे अज्ञानाचा अंधार आहे ना, हा ज्ञानाने दूर कर म्हणतायत. हा आणि हे भारता योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. म्हणजे परत त्याचं नेहमीच नियत कर्तव्य करायला सांगतायत. मग झाला अर्जुनाला आता प्रश्न पडला, ज्ञान योग श्रेष्ठ आहे तर त्याला वाटतं मी तोच केलेला बरा ना, पण पुन्हा कृष्ण सांगतायत की उठून युद्ध कर. आता म्हणून तो विचारतोय. हा तर हा अर्जुनाचा गोंधळ आहे. आला लक्षात तुमच्या? माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. श्री भगवानुवाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म असे दोन्हीही मार्ग मुक्ती देण्यास चांगले आहेत. परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. इथे कृष्णाने क्लिअर उत्तर दिलंय बघा, की तुम्ही जरी कर्माचा संन्यास किंवा म्हणजे कर्मांमधून संन्यास घेतलात तरीही तुम्ही भगवंतांना प्राप्त करणार. आणि भक्तिभावित कर्म केलात म्हणजे कृष्ण भावनायुक्त कर्म, की जी कर्म तुम्ही भगवंतांची सेवा म्हणून करता, त्यांना अर्पण करून करता, असं केला तरी तुम्हाला मुक्तीच्या मार्ग वाटा ह्या मोकळ्या आहेत. पण आहे ना, भगवंत काय म्हणतायत बघा, यापेक्षा दोहींमध्ये भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. हा कर्म संन्यास म्हणजे काय असतो? अर्जुन इथे चुकीचा अर्थ घेतोय की मी हे घेऊन अ, मी इथे रणांगण सोडून गेलो तरच मी कर्म संन्यास घेईन किंवा मी संन्यास. तर असा नाहीये. तुम्ही दोन प्रकारचं म्हणजे वैराग्य हे तुमच्या हृदयात असावं लागतं. मग त्यासाठी तुम्हाला काय सोडून जायची काही गरज नसते. हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. कसं असतं ना, आता अ, हे सगळं माया आहे, पैसे मी कमावणार नाही आणि मी हे सगळं सोडून वनात जातो तर, किंवा एखाद्या गुरूंकडे जातो आणि मी ब्रह्मचारी आश्रम स्वीकारतो. हे कधी माहित आहे? हे तुमच्यामध्ये आतून यायला हवं, ह्याची तुम्हाला आवड असायला पाहिजे. इथे तुमच्याकडून काहीतरी होत नाहीये, कुणाशी पटतच नाहीये म्हणून उठलात आणि फ्रस्ट्रेशन मध्ये जर का तुम्ही जाऊन हे केलं ना, तर ते वैराग्य तुमचं टिकणार नाही, तो तुमचा संन्यास. हा तिथं पण जाऊन काय होईल? तर तिथले हे बघा, आश्रमांचं एक आयुष्य हे कठीण आयुष्य असतं. तिथं साधारण 4:30 च्या आधी तुम्ही रेडी असायला लागता, त्यामुळे खूप लवकर उठावं लागतं. आहारावर बंधनं असतात आणि अभ्यास करावा लागतो. तो प्रत्येकालाच ते मार्ग झेपतात असं नाही. त्यासाठी ना तुम्हाला हृदयातून वैराग्य असावं लागतं. त्यामुळे ते घेण्याची घाई करायची नाही. ते गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू घ्यायचं असतं. आणि जेव्हा खरोखर तुमच्यामध्ये ते वैराग्य येईल तेव्हा तुम्ही घेतलात तर टिकणार. तर तो युक्त वैराग्य होणार. आणि जर का फ्रस्ट्रेशन मध्ये उठून काहीतरी करताय तर त्याला फल्गू वैराग्य किंवा मर्कट वैराग्य म्हणतात, जे टिकत नाही. हा म्हणजे असं कधीच समजू नका की संन्यासचा अर्थ फक्त पैसे कमवायसाठीच सगळं बंद करणं म्हणजे संन्यास नव्हे. तर तुमच्यामध्ये भगवत भक्ती आणि वैराग्य हे हृदयातून असायला हवं, तेव्हा तुमचा संन्यास टिकणार. ओके. हा आता हे ना नृग महाराजांची ही एक गोष्ट आहे, ही आपण गोष्ट बघू. की कृष्ण म्हणजे सगळी कर्मांची फळं
की भगवंत म्हणतात ना मला अर्पण करा, ती करणं का गरजेचं आहे पहा. हा हे राजा नृग ही भागवतमच्या 10व्या स्कंदातली गोष्ट आहे. तर हे राजा नृग असतात ना, अतिशय चांगले राजे असतात. म्हणजे कसं माहितीये, ते आता त्या कथेतच वर्णन केलेलं आहे त्यांचं, की प्रजेवर मुलांप्रमाणे प्रेम करणारे, प्रजा सुखी असते खूप त्यांची, आणि अगदी वेश वगैरे बदलून फिरून बघत असतात माझी प्रजा सुखी आहे का वगैरे. आणि पावसाच्या धारांसारखं दान वगैरे करत असतात, असं भागवतामध्ये वर्णन आहे. मग एक दिवस, आणि नेहमी त्यांना वाटत असतं की माझी प्रजा खूप सुखी असावी, आणि त्यासाठी दान धर्म वगैरे करत असतात. हा पुण्यकर्म करत असतात, त्याची त्यांना आवडच होती पुण्यकर्म करायची. मग एकदा असेच ना म्हणतात की आपण थोड्या गायी ब्राह्मणांना दान करू. मग असे 10,000 गायींचे गट असतात, प्रत्येक ब्राह्मणाला देत असतात, आणि सोन्याने वगैरे मढवलेल्या त्या गायी असतात. मग एका ब्राह्मणाला देतात एक गट. मग तो घेऊन ते पुढे जातो, आणि काय होतं, थोडं अंतर गेल्यावर ना अ, त्यातली एक गाय मागे येते, आणि मागची जो गट असतो गायींचा त्याच्यामध्ये मिसळते. तोपर्यंत राजा पुढच्या ब्राह्मणाला अ, तो दुसरा गट देतात. आणि म्हणजे राजाला ह्यातलं काय माहित नसतं. तोपर्यंत तो पहिला ब्राह्मण येतो आणि म्हणतो की माझी एक गाय इकडे आली आहे, ती गाय मला परत द्या. राजा म्हणतो ठीक आहे, घे तुझी गाय. तर हा दुसरा ब्राह्मण म्हणतो, असं कसं राजा, तू मला दिलंस, एकदा जे दान दिलं ते परत तुम्ही, त्याच्यावरचा तुमचा अधिकार संपतो, मग तू तेच परत कसं दान करतोयस? आणि मी ह्यातले गाय हे म्हणजे माझं आहे, मी द्यायला देणार नाही. मग राजा म्हणतो की तू दे, मी तुला दुसऱ्या 10,000 गायी देतो. तर तो नाही म्हणतो. मग पहिल्या ब्राह्मणाला सांगतात की ते जाऊ दे, मी तुम्हाला दुसऱ्या 10,000 गायी देतो. तर तेही ब्राह्मण म्हणतात की नाही, मला तो तसं नको, मला माझीच हवी. आणि दोघं पण असमाधानी राहतात आणि ती निघून जातात. पण राजाच्या मनाला फार वाईट वाटतं. पण दिवस पुढे जात जातात. यथावकाश राजा वृद्ध होतो आणि मरतो. मग यमदूत येतात आणि यमदूत म्हणतात की तुमची सगळी कर्म चांगली आहेत, पण एक हे आहे, अ, काय म्हणतात त्याला, एक हे पाप कर्माचं फळ, म्हणजे एक ब्राह्मणांचा शाप लागलेला आहे, ते कर्म आहे. मग तुम्ही वाईट कर्माची फळं आधी घेणार की चांगल्या? मग राजा म्हणतात वाईट, ते मी आधी भोगतो. मग ते म्हणतात की तुम्ही एक मोठासा सरडा होऊन एका अंधाऱ्या विहिरीत पडाल, म्हणजे जाऊन आता पडणार. आणि द्वापार युगात जेव्हा भगवंत अवतार घेतील, तेव्हा त्यांच्या स्पर्श झाला की तुम्हाला मुक्ती मिळेल. एकच फक्त पाप कर्म असतं. मग त्याच क्षणी मग द्वारकेमधल्या एका अंधाऱ्या विहिरीत की नाही मोठासा सरडा होऊन ते राहू लागतात. मग नंतर द्वापार युग येतं, भगवंत अवतार घेतात, आणि भगवंतांच्या राजमहालातली त्यांची काही मुलं अशी खेळत असतात, आणि खेळता खेळता त्यांचा बॉल बहुतेक तिकडे जातो, आणि ती त्या विहिरीकडे अशी पळत पळत येतात आणि आत वाकून बघतात. बघतात तर एक मोठा विचित्रसा प्राणी दिसतो त्यांना, अंधाऱ्या अशा त्या कोरड्या विहिरीत असतो. ती म्हणतात कोण आहे हा? ती त्याला ऍक्च्युली बाहेर काढायचा प्रयत्न करत असतात, पण छोटी मुलांना तो काही काढता येत नाही. मग ती तिकडे भगवंतांकडे, कृष्णांकडे परत जातात आणि सांगतात तुम्ही चला बघायला, की आम्ही एक वेगळाच प्राणी बघितला आणि त्याला बाहेर काढूया. मग कृष्ण काय त्रिकालदर्शी आहेत, त्यांना माहित असतं, पण ते येतात. आणि कृष्णांचा जेव्हा बाहेर पण काढतात, जेव्हा ना कृष्णांचा त्याला स्पर्श होतो ना, तेव्हा त्यांना अतिशय दिव्य शरीर मिळतं. आणि फक्त एकच असतं की त्यांच्या पुण्यकर्मांमुळे त्यांची स्मृती असते. त्यांना माहित असतं की आपण कोण होतो, आपल्यावर काय झाले. मग ते भगवंतांना प्रणाम करतात, त्यांना शरण जातात, आणि सगळं सांगतात की असं असं होतं आणि एका कर्मामुळे हे इकडे आलो. मग भगवंत सांगतात की ठीक आहे, आता तुमचं ते सगळं पूर्ण झालंय, आता तुम्ही स्वर्ग लोकात जा आणि तिथली सुख उपभोगा. मग ते भगवंतांना शरण जातात. हा सगळं काही भगवंतांना ती कर्मफळं अर्पण करतात आणि पुढं स्वर्गात निघून जातात. तर इथं लक्षात घ्या की राजा नृगंची एकच चूक झाली होती, तर त्याचं कर्मफळ साठी त्यांना पुन्हा ते पुढचं शरीर घ्यावं लागलं. म्हणून कृष्णाने सांगितलं होतं की गहना कर्मणो गती. तुम्ही असं ठरवून नाही करू शकत की मी चांगलं कर्म करेन वगैरे. हा
आणि तो कर्मांचा नियम कसा आहे, ती चांगली असू देत वा वाईट, तुम्हाला ती फळं भोगण्यासाठी पुन्हा जन्म हा घेत राहावा लागणार. ओके. म्हणून आपण आपल्या कर्मफळ ही भगवंतांना अर्पण करायला हवी. इथे राजा नृगनी ना पुण्य संचयासाठी ती केली होती. ते भगवंतांना अर्पण करत नव्हते, त्यामुळे ते स्वर्गात गेले बघा. म्हणजे ही छोटीशी हे आहे त्यातली, की भगवंतांचं धाम नाही मिळालं, त्यांना स्वर्ग मिळाला. आणि तिथून पुढे म्हणजे जेव्हा भगवंतांना शरण गेलेत ना, तिथून पुढे भक्तीचा मार्ग सुरू झालाय. त्याच्या आधी होते ते चांगलेच, पण पुण्य संचयासाठी करत होते सगळं. तर आपण आपल्या जीवनात भगवंतांना अर्पण करून त्यांना मध्यस्थी ठेवून काय ते करायला हवं. हा. आम्हा त्याची पुढची स्लाइड घ्या, कारण अशी ही विचित्र गुंतागुंत आहे. हा. हरे कृष्ण. श्रील रूप गोस्वामी द्वारा भक्ती रसामृत सिंधू 1.2.258. प्रपंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुनाः मुमुक्षुभिः परित्यगो वैराग्यम फाल्गु कथ्यते. मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य भगवंतांशी संबंधित वस्तूंचा भौतिक समजून त्याग करतो, तेव्हा त्याच्या वैराग्याला अपूर्ण वैराग्य म्हटले जाते. हरे कृष्ण. हा. आता आहे ना, तुम्ही वैराग्य हे किंवा संन्यास घेताना ना, तुम्ही भक्तीशी संबंधित जे काय आहे त्याचा तुम्ही संन्यास नाही घेऊ शकत. ठीक आहे, तुम्ही पैसे कमवताय, पण भक्तीसाठी थोडा प्रचार प्रसारासाठी ते वापरताय, तर करा अवश्य नोकरी. हा. तुम्ही गृहस्थ आहात, तर तो सोडून जाऊ नका अचानक कुठेतरी उठून. तुम्ही तुमच्या संपर्कात जे आहेत त्यांना भक्तीशी जोडून घ्या, आणि त्यातूनही सुंदर भक्तिमय जीवन तुम्ही जगू शकता, लिखाण वगैरे करत. हा. जर का तुम्ही हा, आता इथे इंटरनेट, तसं इंटरनेट हे स्मार्टफोन अगदी अलीकडे व्यसन खूप हार्मफुल आहे. ते बरेच तुम्ही बघता की छोटी छोटी मुलं सुद्धा त्याला ऍडिक्ट झाली आहेत. ऍडिक्ट शब्द वापरला जातोय, म्हणजे कसं आहे, पण त्याचाच उपयोग तुम्ही ऍडिक्ट न होता गरजेपुरता जर का भक्तीच्या प्रचार प्रसारासाठी, कृष्णांना समजून घेण्यासाठी करताय, तर मग तो ठीक आहे. आता 1 तास आपण इथे इंटरनेटच्याच माध्यमातून शिकतोय ना, एकमेकांना भेटतोय, तर हे कशासाठी करतोय, थोडस ज्ञान मिळवण्यासाठी. ओके. मग त्याला तुम्ही हे नाही, म्हणजे त्याची असं नका म्हणू की ही सगळी माया आहे आणि मी ह्याच्यापासून बाजूला राहतो. आता प्रभुपाद स्वामींना पण बरेच एकदा एका ह्याने विचारलं होतं की तुम्ही रिपोर्टरने, की तुम्ही म्हणजे विमानातून वगैरे प्रवास करता, असे कधी संन्यासी असतात का? तर त्यांनी सांगितलं होतं, हो मी करतो जगभर प्रवास, आम्ही मोठी मंदिरं बांधली आहेत, पण ह्याचं ध्येय एकच आहे, कृष्ण भक्तीचा प्रसार. म्हणजे त्यांना त्याच्या इस्कॉनमध्ये ब्रह्मचारींचे नियम फार कठीण आहेत, त्यांना त्याच्यात उपभोगामध्ये इंटरेस्ट नाहीये. तर भगवंतांच्या भक्तीच्या प्रचारासाठी जे आवश्यक आहे ते करतात. हा. त्यामुळे इथे सांगितलेलं आहे की तुम्ही जर का त्याचा उपयोग करून भक्ती करत नाहीये, तर मग तुमच्या वैराग्याला अपूर्ण वैराग्य म्हटलं जाणार. त्यामुळे भक्ती वाढवण्यासाठी जे गरजेचं आहे ते तुम्ही अवश्य करू शकता, कृष्णासाठी त्याचा उपयोग करून. हा. तर माताजी घ्या पुढची slide. म्हणजे संन्यास कशाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं ना, की तो तुमच्या असं जीवन जगून तो आतून तुमच्यामध्ये ते वैराग्य यायला पाहिजे, तर तो टिकणार. हा. वाचा माताजी. हरे कृष्ण. ज्ञेयः स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. हे महाबाहो अर्जुना, जो द्वेष करत नाही तसेच आपल्या कर्मफळांची आकांक्षा करत नाही, तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधनं पार करून पूर्णपणे मुक्त होतो. हरे कृष्ण. आता आपले हे बघा, संत कसे होते सगळे. आता तुकाराम महाराज गृहस्थ होते, आपले एकनाथ महाराज गृहस्थ होते. तुम्ही त्या सगळ्यांची चरित्र पहा. कृष्ण इथे काय सांगतायत, की जे कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि आपल्या कर्मफळांची आकांक्षा पण करत नाहीत,
हा म्हणजे आपलं कर्तव्य ती करत असतात. फळामध्ये त्यांचं काही हे म्हणजे ते पुढे भगवंत करतील ते, पण तुम्ही तुमची कर्म योग्य प्रकारे करा. हं? त्यामुळे फळांची आकांक्षा करीत नाहीत. ते नेहमीच संन्यासी असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य, हे जे भौतिक बंधन म्हणतो ना आपण, हे हे जे जगत आहे याला भौतिक जगत म्हणतात. तर असा मनुष्य अ, आवाज येत नाहीये का माताजी? येतोय येतोय माताजी. माताजी तुमचं इंटरनेट चेक करा किंवा पुन्हा एकदा रिजॉईन करा. तर असा मनुष्य आहे ना, हा सहज ही भौतिक जगत पार करून भगवंतांची प्राप्ती करू शकतो. ओके. ह्या कृष्ण काय म्हणतायत, असा मनुष्य हा कुठेही असू दे, तो संन्यासीच आहे. हा बा त्याची पुढची स्लाईड. म्हणजे इथे ना गीतेमध्ये ऍक्च्युअल कृष्णाने संन्यासांचं कुठे हे दिलेलं नाहीये, की तुम्ही हेच ड्रेस घालायला हवे, असेच केस हवे, असं नाही दिलेलं. कृष्णाने सिद्धांत दिलेले आहेत की तुमची वर्तणूक अशी आहे तर तुम्ही हे आहात, शुद्ध भक्त आहात, तुम्ही संन्यासी आहात. त्यासाठी तुम्हाला काय सोडून जायची, कारण भर कुटुंबाची जबाबदारी असताना तुम्ही नाही ना सोडून जाऊ शकत. ज्ञानेश्वरांच्या वडिलांच्या गोष्ट आपल्याला माहित आहे, त्यांच्या गुरुनी त्यांना सांगितलं ना, आता तू गृहस्थाश्रम स्वीकारलाय तर ती जबाबदारी पार पाडून ये माझ्याकडे. हम्म. इथे ना नामाचार्य हरिदास ठाकूर यांची गोष्ट बघूया आपण. हे कोण आहेत तर चैतन्य महाप्रभू जेव्हा प्रकट झाले ना, तेव्हा त्यांचे हे शिष्य होते. तर ह्यांना नामाचार्य का म्हणतात सांगा. तर हे एका दिवसात 3 लाख जप करायचे. हा बराचसा दिवसाचा वेळ हा त्यांचा जपामध्ये जायचा. हे ऍक्च्युअली मुस्लिम होते. हा. आणि त्यांनी हिंदू म्हणजे हा आपला भागवत धर्म स्वीकारला होता. त्यामुळे ना त्यांना त्या गावचा काझी म्हणतो ना, तो फार ह्यांचं चरित्र वाचाल तर तुम्हाला कळेल की ही भक्ती ना इतके त्रास सहन करून आपल्यापर्यंत हे सगळं पोहोचवलेलं आहे. फार त्या गावचा तो काझी फार जळायचा ह्यांच्याकडून, की ह्यांच्या बरोबर भक्ती विषयी वगैरे चर्चा करायला भक्त यायचे त्यांच्याकडे. तर ते त्याला फारसं बघवायचं नाही. मग मी इथे असताना माझ्या बरोबर कोण सिद्धांतांची चर्चा वगैरे करत नाही, तो काय सांगणार असं त्याला वाटायचं. मग हा काय करतो, एका ना स्त्रीकडे जातो, म्हणजे वेश्या असते ती. तर तिला काय सांगतो, तू फक्त एकच काम कर, की तू त्यांच्या कुटी म्हणजे झोपडीमध्ये जाऊन संध्याकाळच्या वेळेस बस, सकाळी उठ आणि सरळ कचेरीमध्ये ये, त्याच्या पुढचं मी बघतो आणि तिला पैसे पण देतो. मग ती जी असते ना ती अत्यंत देखणी असते आणि खूप प्रसिद्ध अशी असते. त्याचा तिला थोडा तोरा हा असतोच. मग ती एक दिवस संध्याकाळी जाते त्यांच्याकडे आणि म्हणते, माझं थोडं तुमच्याकडे काम आहे. मग ते म्हणतात, माताजी तुम्ही थोडा वेळ बसा, माझा जॉब पूर्ण करतो आणि मग आपण बोलू. आणि असं करत करत पहाट होते तरी ते आपले जॉब करतच असतात. मग ही सकाळ झाल्यावर हिला खूप राग येतो ऍक्च्युली, पण असू दे म्हणते आणि निघून जाते. मग दुसऱ्या दिवशी पण येते. असंच ते म्हणतात, माझा जरा जॉब पुरा होऊ दे मग आपण बोलू. दुसऱ्या दिवशी पण सेम असंच होतं. मग तिला ना खूप राग येत असतो. तिसऱ्या दिवशी पण ती तिथे येऊन बसते, ते तसंच सांगतात. आणि हळूहळू त्या रागाचं रूपांतर ना थोडं आश्चर्यात व्हायला लागतं. तो राग म्हणजे थोडं कसं असतं, जसा वेळ जातो तसा आपला राग पण कमी होतो बघा. तसं होतं तिचं आणि ती विचार करायला लागते की मी एवढी देखणी असून मी ह्यांची वाट बघत इथे बसले तरी हा माणूस आला नाही. मग ह्यांना माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं कुठलं सुख मिळत असेल, की ह्यापेक्षा श्रेष्ठ जगात काय सुख असेल जे त्यांना मिळत आणि ते मला पण जाणून घ्यायचंय, असं तिला उत्सुकता वाटायला लागते. मग ते तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती जरा जास्त वेळ थांबते आणि मग ते ना त्यांचा जप पूर्ण करतात आणि बाहेर येतात. आणि ते म्हणतात, आता तुम्ही बोला म्हणून, माझा जप झालाय. तर ना ती म्हणते की पुरुष माझी वाट बघतात, मी कुठल्या पुरुषाची कधी आजपर्यंत वाट बघितली नाही. आणि मी 3 दिवस तुमची वाट बघते आणि तुम्ही आला पण नाहीत. असं कुठला आनंद तुम्हाला ह्या नामामध्ये म्हणजे ती जप जे करताय त्याच्यात मिळतो, मला पण सांगा. तर ते म्हणतात, ते कळण्यासाठी ना तुला हे तुझं जे सध्याची वर्तमान स्थिती आहे ही बदलावी लागणार. त्यासाठी तुझी इच्छा असेल तर शिकण्याची, तू हा मार्ग सोडून दे.
ती जी तुझी धनसंपत्ती कमवलेली आहे ती सगळी ह्यांना मंदिराला वगैरे दे आणि मग तू माझ्याकडे ये, तर मी तुला सांगतो. मग तिच्यामध्येही ते वैराग्य आलेलं असतं. ती ते सगळं वाटून टाकते आणि त्यांच्याकडे परत येते. मग ते तिथे बसून तिला दीक्षा देतात, ज्ञान देतात आणि सांगतात की हा जो सांगितलेला म्हणजे नामाची दीक्षा देतात आणि सगळं जीवन कसं जगायचं सांगतात आणि म्हणतात की तू आता इथे राहा आणि सांगितलेल्या मार्गावर जीवन जगत राहा, तू पण भगवंतांना प्राप्त करशील. मी इथून जातो. मग ते मात्र दुसरीकडे निघून जातात. तिला तिथं देतात त्या आश्रमात जागा. मग आहे ना ती पण पुढे जाऊन शुद्ध भक्त बनते. हा तर हे जे हे जे वैराग्य आहे ना ह्याला म्हणायचं युक्त वैराग्य. पहा आता इंद्रिय विषय तिथे होते पण हृदयात वैराग्य असल्यामुळे ते बळी पडले नाहीत. उलट समोरचा त्यांच्या सहवासाने बदलला. हा हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. त्यावेळी गडबडीत काहीतरी निर्णय अर्जुनात उठून गेला असता वनात, तर त्याचं मन एकतर शास्त्रांचा अभ्यास करणं हा त्याचा स्वभाव नव्हता. दुसरं युद्ध मध्येच सोडून आल्यामुळे काय झालं इकडे त्याचं मन ओढ घेत राहिलं असतं. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. कर्मफळ भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करणारा साधक कमलपत्र पाण्याने स्पर्शिले जात नाही, तद्वत पापाने प्रभावित होत नाही. हरे कृष्ण. हा, मग आता आहे ना जेव्हा आपण आपली कर्मांची फळं की कशी ती अर्पण करायची तर तुम्हाला म्हंटल ना इथे आपण काय घेऊन आपण थोडासा वरती जाऊन विचार केला, थोडस उच्च श्रेणीतून, तर तुम्ही विचार करा की आपण इथं काय घेऊन आलो. हे जे शरीर आहे सूक्ष्म, पहिलं असतं स्थूल शरीर म्हणजे पंचमहाभूतांनी बनलंय. त्याच्या आत असतं सूक्ष्म शरीर म्हणजे मन बुद्धी अहंकार आणि त्याच्या आत आत्मा आणि परमात्मा. पंचमहाभूतांचं शरीर हे भगवंतांच्या पंचमहाभूतांपासून बनलंय. हा मन बुद्धी अहंकार हे पण त्यांच्याकडनंच आलंय, आपण कुठे तयार नाही केलेलो. आत्मा त्यांचाच अंश आहे, परमात्मा ते स्वतः आहे. मग इथं आपलं आहे काय जे आपण हे म्हणतो ना हे सगळं मी केलं. तर कसं आहे ना आपल्यामध्ये ही ज्ञानाची दृष्टी यायला पाहिजे की तुम्ही मिळवताय ही कृष्णांची काहीतरी कृपा आहे म्हणून आपण हे सगळं करतोय. हा जेव्हा आपल्यामध्ये ही दृष्टी येते ना की ही कृष्णा ही तुझी कृपा आहे, हे तुला सगळं समर्पित आहे, तेव्हा आपण म्हणजे जसं कमळ असतं, जे कमळाच्या खाली ऍक्च्युली थोडं चिखल असतो, हा पोहता वगैरे येत नाही बघा. ते जाळं जाळं असल्यासारखं असतं त्याच्या ह्याचं. ती खाली कळलं ना तुम्हाला काय म्हणायचंय. कमळ जिथे असतात त्याच्या खाली असं गाळ असल्यासारखं असतो, पण तशातच ते कमळ वर येतं. ते चिखलाचा भाग बनत नाही त्या कधी, वर येतं आणि इवन पाणी पण त्याच्या पानं किंवा कमळाच्या पाकळीवर ना पाणी पण थांबत नाही, लगेच निसरून खाली जातं. तर जर का मनातून योग वैराग्य असेल, कृष्णांशी जोडलेले असाल, तर तुम्ही भर इंद्रिय विषयांमध्ये राहत असलात तरीही ते तुमच्यावर प्रभाव टाकणार नाहीत. पुढे आता प्रभुपाद स्वामींचं उदाहरण बघा इथे तुम्ही की प्रभुपाद स्वामींनी ना एकतर त्यांचं चरित्र आपण थोडक्यात बघितलं की त्यांचं आयुष्य हे टोटल भक्तिमय गेलं होतं. आई अगदी ते बाळ असल्यापासनं की नाही, म्हणजे आपल्या मुलांना संस्कार द्यायचे असला ते आचरणात्मक करा असं कृष्ण म्हणाले ना. तर प्रभुपाद स्वामींची आई त्यांना ते लहान असल्यापासून रोज स्वतः मंदिरात वगैरे घेऊन जायचे, त्यामुळे त्यांना ती गोडी होती, भक्तिमय आयुष्य होतं. आणि अचानक वयाच्या 70मध्ये उठून परदेशात गेले एकटेच आणि पूर्ण विरुद्ध संस्कृती होती, पूर्ण विरुद्ध. चरित्र कधी वाचाल तर बघा की दारू पिणं, मांसाहार, अनैतिक शारीरिक संबंध हे त्यांच्यासाठी पाप सोडाच, पाप तर नव्हतंच, ते एकदम नॉर्मल लाईफ होतं त्यांचं. तरी पण प्रभुपाद स्वामींनी त्यांना बदलवलं ना की ते त्यांच्या संस्कृतीचा भाग झाले. तर असं असतं ते, तुम्ही शुद्ध भक्त जे असतात ते इंद्रिय विषयांच्या भर मध्ये असले तरी ते त्यांच्यावर प्रभाव होत नाही, कासवासारखे असतात ते. हा
हा माताजी पुढची स्लाईड घ्या. त्यासाठी आपल्यामध्ये ती ज्ञानाची दृष्टी यायला पाहिजे की ही सारी भगवंतांची कृपा आहे आणि ते सगळं त्यांना अर्पण असायला हवं. हा आता हा जो 5.18 श्लोक आहे ना ह्याचा नंबर लिहून ठेवा आणि हा श्लोक इथून पुढे सातत्याने आपण ह्याचं म्हणजे रेफरन्स घेत राहणार. वाचा माताजी, महत्वाचा श्लोक आहे हा. हरे कृष्ण. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते. हरे कृष्ण. हा तर ह्याला भगवंत ज्ञानाची दृष्टी म्हणतात. ह्या एक आधी मुख्य जे ज्ञानी असतात ते नम्र असतात. प्रभुपाद स्वामी म्हणतात की ते ज्ञानच नव्हे जे तुम्हाला अहंकारी बनवतं. खरं ज्ञान हे तुम्हाला विनम्र बनवतं. मग कोण असतात विनम्र लोक? तर हे जे समोर सांगितले ते ते आता बघा हा, यथार्थ ज्ञानाच्या आधारे म्हणजे त्यांनी आत्मा परमात्मा त्यांचा संबंध काय हे जाणलेलं असतं आणि त्यामुळे ना ते ज्ञानाच्या दृष्टीने बघतात. आता एक ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ, हा ह्या सगळ्यांना ते समस्तरावर बघतात. आता काय समय ह्याच्यामध्ये कॉमन तर काय दिसत नाही. तसं बरोबर आहे. मग तुम्हाला काय वाटतं की काय समय? काहीच तुलना नाही त्या कोणाची एकमेकांबरोबर. तरी पण ते त्यांच्याना सगळ्यांना समदृष्टीने पाहतात. काय पाहतात? तर ना ते मुळात त्यांचं शरीर पाहतच नाहीत, ते त्यांच्या हृदयातला परमात्मा पाहतात. हम्म तर ह्याला म्हणायचं तुम्ही विनम्र असणं आणि ज्ञानाच्या दृष्टीने पाहणं. यथार्थ जसं आहे तसं बघणं हे ह्याला म्हणायचं. हा माताजी घ्या पुढची स्लाइड. पण लक्षात ठेवा हा श्लोक की जसं जसं आपण जप करतो, शास्त्रांचा अभ्यास करतो, तसं हळूहळू या परमात्मा स्तरावर आपण येत जातो की आपण कोणाचं शरीर न पाहता त्या प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा पाहू लागतो. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. बुद्धिमान मनुष्य भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणांमध्ये भाग घेत नाही. हे कौंतेया, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो आणि म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. हरे कृष्ण. आपण श्लोक ना हा तात्विक दृष्ट्या हे खूप गहिरे अर्थ असणारे श्लोक आहेत हा. आता बुद्धिमान कुणाला म्हटलंय कृष्णाने? तर ते भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणामध्ये भागच घेत नाहीत. म्हणजे काय? तर आधी भौतिक दुःख कशी आपल्याला हे करतात बघा. म्हणजे ही जी इंद्रिय सुखांच्या मागे कलियुग जसं जसं पुढे जाणार तसं इंद्रिय सुखांच्या मागे धावण्याचं प्रमाण पण खूप अजून वाढत जाणार. हा कदाचित तुम्हाला आपल्याला सुद्धा जाणवेल की आपल्या मागच्या पिढ्या इतक्या इंद्रिय सुखांच्या मागे धावत नव्हत्या. थोडी खाऊन पिऊन सुखी लोक होती. पण आपण अजून धावतोय, त्याच्या पुढे अजून होणार. त्याला अधःपतन म्हणतात. तर ही जी इंद्रिय सुख असतात ना ह्याला कृष्ण काय म्हणतात ह्या लक्षात ठेवा अर्जुना की त्याला आरंभ आणि अंत आहे. म्हणजे इथे ते किडे दाखवलेत बघा. हे लाईट दसरा वगैरे झाला ना की तेव्हा येतात बघा, हे लाईट कडे आकर्षित होतात आणि अगदी सकाळी सुपलेट मध्ये गोळा करावे लागतात. त्या लाईटला गरमी असते ना बल्बची, त्याला त्याच्याकडे होतात आकर्षित पण धडकतात आणि मृत्यू पावतात. इकडे हा जो खाली कमळातला भोंगा ना त्याच्यातला पराग खायसाठी इतका आसक्त होतो, इतका आसक्त होतो की योग्य वेळेस त्या कमळामधून त्याने बाहेर पडायला पाहिजे ना, झालं बास झालं आता माझं पोट भरलं किंवा काहीतरी, पण तो बाहेर पडतच नाही, तो त्यातच गुंतून राहतो. मग कमळ मिटलं की तो आतमध्ये मृत्यू पावतो.
पुन्हा इकडे तो हत्ती दाखवला, म्हणजे ती एक पद्धत वापरतात. हत्तीला धरायचं असेल ना, पकडायचं असेल तर पलीकडच्या बाजूला त्यांनी पाळलेली हत्तीण असते तिला ठेवतात. मग तिने ते असं वेगवेगळे आवाज वगैरे काढले की तो आकर्षित होतो आणि धावत येतो. मग ते मधी खड्डा खणलेला असतो त्यात पडतो आणि पकडतात. किंवा मग मासा असतो त्याला पकडण्यासाठी जो गळ टाकतात त्याला एक छोटा मासा खाद्य म्हणून लावतात ना, त्याला घ्यायला येतात आणि खायला येतो आणि तो मोठा मासा आपण पकडतो, अशा टाईप. तर ही जी उदाहरणं आहेत ना, ही इंद्रिय सुखांच्या इथं धरा तुम्ही, की इंद्रिय सुखांच्या मागे बेफाम धावून उपयोग नाही, बुद्धी वापरायला हवी. हे आपल्यासाठी योग्य आहे की नाही, हे बरोबर आहे की चूक. हा, कारण ह्या सुखांना तुम्ही साधा आता म्हणजे दारू आणि नशे तर राहू देत. तुम्हाला आपल्याला गुलाबजाम आवडतात, तुम्हाला पुरणपोळी आवडते. तर मान्य आहे, बसल्या बैठकीला किती गुलाबजाम खाऊ आपण? 5, 6 एका वेळेला. बरं 10 खाऊ. तेवढं खाल्लं तरी घशात गोड झाल्यासारखं म्हणजे पित्त झाल्यासारखं होणार आणि पचायला त्रास होणार. हं. तर तर हे जी अशी म्हणजे बेफामपणे धावून उपयोग नाही. आवडतात तर एका वेळेस जेवताना 2-3 बास आहेत आपल्याला. तुम्ही बेफाम होऊन धावत सुटलात तर कृष्ण सांगतायत की थांब कौंतेया, अशा सुखांना जसा आरंभ आहे तसा अंत पण आहे. ती खरी नाहीये. त्यामुळे खरा आनंद आत्म्याचा कशामध्ये आहे? भगवत भक्तीमध्ये. आणि हे बुद्धी वापरून तुला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे बरोबर आहे की चूक हे आपण आपल्याला विचारावं लागणार. आणि जे हे असतात ना, शुद्ध भक्त किंवा बुद्धिमान लोक, आता मगाशी 5.18 श्लोक बघितला, ती ज्ञानी लोक, ती मुळात ह्या अशा गोष्टींमध्ये भागच घेत नाहीत, इंद्रिय सुखांच्या मागे धावत नसतात ती. शुद्ध भक्त जे असतात ते. त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्या पण जीवनात की आपण कशासाठी किती धावतोय हे एकदा नीट विचार करायला हवा. मग त्याची पुढची स्लाइड. हे बघा, हे इंद्रियांचे आवेग दाखवलेले आहेत. हे म्हणजे मनुष्य शरीर जे आहे ना, फक्त ह्याच्यासाठी आपल्याला मिळालेलं नाही. हेही तुम्ही करूच शकता. म्हणजे व्यसन करणं, मांसाहार करणं, जुगार खेळणं, अवैध शारीरिक संबंध. पण ना, हे मनुष्य जन्माचा आपण थोडासा महत्व समजून घ्यायला पाहिजे. एकतर इथे ना टाइम लिमिटेड असतो. प्रत्येकाकडे एक ठराविक वेळ आहे आणि त्याचा आपण हुशारीने उपयोग करायला पाहिजे. कारण हे सगळं तर काय प्राणी-बिणी पण करूच शकतात. आणि हे सगळं केलंय म्हणूनच कुठेतरी माणसाचा जन्म आहे. नाहीतर आध्यात्मिक लोकात असलो असतो. पण आपलं खरं ध्येय हे ह्या मनुष्य शरीराचा योग्य वापर करून भक्तीतला आनंद घ्यायला पाहिजे. तो आनंद आहे ना, उच्च आनंद आहे. तो एकदा मिळाला की हे आपल्याला नको वाटत, म्हणजे तुच्छ वाटतं सगळं. आणि हा शरीर आहे जे आपल्याला कृष्णांकडे सोडू शकतं, पोचवू शकतं. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर अशा ठिकाणी आता पोलीस वगैरे आहात, तुम्हाला जायलाच लागतं. तर ते कुठं त्याचा भाग बनतात? तुम्ही बुद्धी ठिकाणावर ठेवून अशा ठिकाणी जायला पाहिजे. मी कशासाठी आलोय इथे? बाबा मी पोलीस आहे, मी रेड टाकायला आलोय. तर ते तुमचं ते काम करा आणि ते तिथनं बाहेर पडतातच ना, ना की तुम्ही त्याचा भाग बना. हा जो आहे ना, ह्याला शांती मंत्र म्हटलेला आहे कृष्णानी. ओके. आपण जीवनात जे काय करतो ते विचार केला तर कुठे ना कुठेतरी प्रत्येक जण शांततेच्या शोधात असतं. आपण चांगले जॉब मिळवतो किंवा आधी एज्युकेशन करतो, जॉब मिळवतो, घर बांधतो, जीवनात स्थिर स्थावर होतो. मुलांसाठी पण चांगले ऑप्शन शिक्षणाचे शोधत असतो. हे सगळं आपण का करतो? की जीवनात एक स्थैर्य आणि शांतता असू दे. तर इथे कृष्णांचं शांततेविषयी काय मत आहे बघा. वाचा माताजी. हरे कृष्ण. भोक्तारय्यज्य तपसां सर्वलोकमहेश्वरम् सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि सर्व जीवांचा हितकर्ता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य संसारिक सुखापासून शांती प्राप्त करतो. हरे कृष्ण.
हा, आपल्याला ना हा श्लोक पाठ करा हा तुम्ही सगळ्यांनी. ह्याला शांती मंत्र म्हटलेलं आहे प्रभुपाद स्वामींनी. तर हा जो मंत्र आहे ना, म्हणजे तुम्हाला आता म्हटलं तसं की प्रत्येक जण जीवनात शांततेच्या शोधात असतो. इवन प्राणी पण बघा तुम्ही, त्यांना पण शांतता, पीस आवडतो प्राण्यांना सुद्धा. तर ना हा जर का तुम्ही श्लोक समजावून घेतलात तर तो तुम्हाला, ती शांती आपोआप तुम्हाला तुमच्या आतमध्ये मिळणार, बाहेर शोधायची गरज नाहीये ती. हा, त्यासाठी आपल्याला कृष्णांना काय म्हणून जाणायचंय, आणि जेव्हा आपण त्यांना ह्या स्वरूपात जाणतो तेव्हा ऑटोमॅटिक त्यांच्याशी जोडले जातो. हा, म्हणजे जाणायचं पण आहे आणि त्यांच्याशी तसं आदान प्रदान, प्रेमाचं नातं जोडून पण घ्यायचंय. तर शांती बाहेर शोधावी लागणार नाही, ती आपल्या आतमध्ये आपोआप प्रकट होणार. पिंडी ते ब्रह्मांडी म्हटलेलं आहे. मग ना काय भोक्तारम यज्ञ तपसाम, अ, भोक्तारम यज्ञ तपसाम, तिसरा अध्याय आठवा. यज्ञ म्हणजे काय? ते कोणतंही कर्म तुझे तुम्ही श्री विष्णूंच्या संतोषाप्रित्यर्थ करताय. म्हणजे यज्ञाचे अधिपती कोण आहेत? कृष्ण आहेत. म्हणजे कृष्ण, विष्णू, नारायण, राम, तुम्हाला जे आवडतं ते धरा. हा, तर ते यज्ञाचे अधिपती आहेत, त्यांचा अधिकार आहे. कारण सगळं आपण आठव्या अध्यायात बघणार, सगळ्याची निर्मिती त्यांच्यामधून झालेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्यावर त्यांचा अधिकार आहे. आता उदाहरण दिलेलं ना, की तुम्ही फर्निचर केलं तर त्या सुताराला ते घेऊन जायला द्याल का? तुम्ही काय म्हणणार? "हे माझं आहे बाबा, मी सगळं तुला दिलंय, तू आणि तुझी मजुरी पण दिली आहे." तसं इथे जे काय आहे ना, ते ऑलरेडी त्यांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे. आणि आपण जे श्रम करतो त्याचं आपल्याला हे मिळत असतं, अ, सगळं, परतावा. त्यामुळे इथे तत्वतः सगळं भगवंतांचं आहे. सर्व यज्ञ आणि तपस्यांवर अधिकार, त्याचा परम भोक्ता हे भगवंत आहेत. हम्म, हे म्हणजे भगवंतांना आपण काय काय म्हणून जाणायचंय? भोक्तारम यज्ञ तपसाम. ओके, की सगळ्या यज्ञ आणि तपस्यांचा सर्वोच्च भोक्ता कोण आहेत? कृष्ण आहे, त्याच्यावर त्यांचा अधिकार आहे. मग त्याच्यानंतर सर्व लोक महेश्वरम, की इथे फक्त पृथ्वीचे ईश्वर नाहीयेत ते. तर इथे एकच पृथ्वी नाही, कितीतरी ग्रह आणि वेगवेगळे लोक आहेत, सूर्यलोक वगैरे. तर म्हणजे आपल्या वरती पण 14 लोक आहेत, आपण 7 नंबरला येतो. तर इथे सगळे जे ग्रहगोल आहेत, सगळे लोक आहेत, ह्या सगळ्यांचा ईश्वर परमेश्वर कोण आहेत? कृष्ण आहेत. ते सर्व लोक महेश्वर आहेत. हा, सगळे देवी देवता सगळ्यांचे. मग ते बघा, सर्व लोक महेश्वरम म्हणजे सर्व ग्रहगोल आणि देवदेवतांचा परमेश्वर आहेत ते. ओके. सर्व सुहृदम सर्व भूतानाम, हा, की सर्व जीवांचा हित करता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारे आहेत. सुहृदम सर्व भूतानाम. कालच प्रभूजी हल्लीच भागवतमच्या क्लासमध्ये ऐकलेलं की मित्रांमध्ये, आता इंग्लिशमध्ये एकच फ्रेंड असा शब्द वापरू, संस्कृतमध्ये मित्रांसाठी पण वेगवेगळ्या लेवलचे शब्द आहेत. मग सगळ्यात जवळचा मित्र कोण असतो? त्याला सुहृदम म्हणतात, की तो आपला सुहृदय आहे, म्हणजे तुमचं अंतिम हित बघणारा असा तो मित्र आहे. तर कृष्ण तसे आहेत, आपला अत्यंत जवळचा मित्र आहेत, हृदयातच असतात, त्या अर्थाने पण जवळ आहेत. आणि हित, सर्वोच्च हित करतात त्या अर्थाने पण जवळ आहेत, की ते सुहृदम आहेत. आणि फक्त मनुष्यांचे आहेत असं नको, कारण माणसांनी गृहीतच धरलंय की आपल्यासाठीच हे सगळं बनलंय, आपल्याला पूर्ण अधिकार दिलेला आहे ह्या सगळ्याचा ओरबाडण्याचा, शोषण करण्याचा. तसं नाहीये. इथे ना ठराविक वाटा आपला आहे आणि उरलेल्यावर दुसऱ्या प्राणी मात्रांचा पण हक्क आहे. इथली जी संसाधनं आहेत ना, त्यावर त्यांचा पण हक्क आहे. त्यामुळे फक्त आपले मित्र नाहीयेत, ते सगळ्या प्राणी मात्रांचे सुहृदम आहेत. हा, हे आपण जे आणि ह्यातनं आपण पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की जसे ते पण सगळ्या प्राणी मात्रांचे हितकर्ता मित्र आहेत, तसं आपल्यामध्ये पण त्या दुसऱ्या प्राण्यांविषयी करुणा असायला हवी. हा, कारण जसा आपला पाणी आणि इथलं सगळ्यावर अधिकार आहे, तसा त्यांचा पण आहे. आपण वेगाने स्वतःचा वाटा तर संपवतोय,
त्यांच्या पण वाटणीचं सगळं संपवत चाललंय थोडंसं ऍडव्हान्स ब्रेन असल्यामुळे. तर तसं नाही, त्यांच्याच पण त्याच्यावर हक्क बनतोय. हे असंही करून मनुष्य ना शास्त्रांच्या दृष्टीने चोर ठरतो. तुम्ही त्यांच्या हस्तक्षेप करताय त्यांचं सगळं संपवून. पण लक्षात ठेवा ते. तर कृष्णांच्या बाबतीत मग ह्या तीन गोष्टी जर का तुम्ही जाणल्या, की भोक्तारम यज्ञ तपसा, म्हणजे पहिली काय, की सर्व यज्ञ आणि तपस्यांचे ते सर्वोच्च भोगतायत, त्याच्यावर त्यांचा अधिकार आहे. हा, त्यामुळे ते आपण सगळं त्यांना अर्पण करायला हवं. जे काय खातो वगैरे, जे अन्न खाताना खूप जणांना मिळत पण नाही, त्यामुळे आपण अन्न खाताना पैसे जरी खर्चलात तरी ही सर्वोच्च भावना आपल्यामध्ये माहिती पाहिजे आपल्याला, की ही त्यांची कृपा म्हणून कुठेतरी आपल्याला हे शांतपणे अन्न खायला मिळतं. हम्म. सर्व लोक महेश्वरम, की सर्व ग्रह आणि देवी देवता ह्यांचे परम ईश्वर ते आहेत. आणि सुहृदम सर्व भूतानां, की सर्वांचे हितकर्ता आणि जवळचे मित्र आहेत ते. हा, तर हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखांपासून शांती प्राप्त करतो. मग जेव्हा तुम्ही हे जाणता तेव्हा आपोआप कृष्णांशी जोडले जातात. मग तुम्ही तुमची कर्मफळ त्यांना अर्पण करता आणि हाच आत्म्याचा आनंद आहे. जेव्हा जाणता तेव्हा आत्मा त्यांच्याशी जोडलेला ऑलरेडी आहे, त्यामुळे त्याला आनंद होतो. आणि आपण तसं वागायला सुरू केलो कृतीमधून, जप करताय हा, तर असं ह्याला म्हणतात ज्ञान असणारा मनुष्य. तर असा मनुष्य सांसारिक दुःखांपासून शांती प्राप्त करतो. मग इथे कुठली सांसारिक दुःख आहेत, तर जन्म मृत्यू जरा व्याधी ही प्राथमिक दुःख आहेत, की ह्यातनं मुक्तता नाही. जन्माला येताना म्हटलं तसं गर्भात थोडा त्रास होतो त्या गर्भाला. मग मृत्यू म्हणजे हे सोडून कधीतरी सगळं जायचंय. मग त्याच्यानंतर जरा म्हणजे म्हातारपण, तो एक वेगळा त्रास असतो, थोडंसं शरीर त्रास द्यायला सुरू होतं. आणि व्याधी म्हणजे आजारपण, जे नको असतं कुणाला तरी पण येऊन जाऊन ते असतात, ते सहन करावं लागतं. तर हे चार. आणि पण कृष्णांची सोबत असेल ना तर हे चारही तुम्ही पार करू शकता कृष्णांच्या सोबतीने, की सहन होतात आपल्याला ती. कृष्ण आपल्या म्हणजे आपण त्यातनंही पार होऊ. आणि दुसरी ना, तीन ताप असतात, म्हणजे ज्यांना म्हणतात त्रिविध ताप म्हणतात. ही प्राथमिक झालीत आणि हे त्रिविध तापांना दुय्यम दुःख म्हटलंय. कारण त्यातनं तुम्ही थोडा प्रयत्न केला तर बाहेर पडू शकता. ती कुठली असतात? आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. आदिदैविक म्हणजे कशी माहित आहे? जी देवी देवतांमुळे होत असतात. म्हणजे खूप पाऊस पडणं, दुष्काळ पडणं, चक्रीवादळ येणं, असं म्हणजे खूप उष्णतेचा कहर, उष्णतेची लाट आली, थंडीची लाट आली, असं सगळं जे आपल्या हातात नसतं हे देवी देवतांमुळे होत असतात. पहा, पण असं समजू नका की देवी देवता तुम्हाला त्रास देत आहे, हा, असं बिलकुलच नाहीये. तर ही सगळी तुमच्या कर्माप्रमाणे तुमच्या वाटणीला येत असतात, त्यात त्यांचा काही दोष नसतो. तुमची कर्म ज्याप्रमाणे त्याप्रमाणे तुम्हाला ते देवी देवता देत असतात. त्यामुळे ती झाली आदिदैविक. व आदिभौतिक म्हणजे काय, तर जी प्राणी मात्रां वगैरे मुळे होतात. म्हणजे एखादा प्राणी आपल्याला चावला बिवला, कोरोनाची म्हणजे व्हायरस, बॅक्टेरिया, किंवा मे बी तुमचं तुमच्या कलिग्स बरोबर, शेजार धर्माबरोबर पटतच नाहीये. तर हे सगळं आधी म्हणजे भौतिक मध्ये येतं, की ज्याला पृथ्वीवरचे मनुष्य किंवा प्राणी जबाबदार आहेत. पुन्हा पण लक्षात ठेवायचं, हेही तुमच्या कर्मांची फळं म्हणून तुमच्या वाटणीला येतात. हा, जबाबदार त्यांना धरू नका. तर म्हणजे तत्व काय सांगतं, की तुमच्या कर्मांप्रमाणेच तेही तुमच्या वाटणीला येत असतं. आणि आध्यात्मिक, आध्यात्मिक म्हणजे काय, जे त्रास तुमचे तुम्हाला होतात, ज्यात दुसऱ्या कोणाचा काही संबंध नसतो. आज चालता चालता आपणच पडलो, किंवा मानसिक त्रास जे तुमचे तुम्हाला आपले आपण होतात, किंवा एखादी भीती, ह्याला दुसरं कोण कारणीभूत नसतं, जे तुमच्यामुळे तुम्हाला होत असतात. हा, तर किंवा तुमची गाडी स्लिप झाली आणि तुम्ही पडलात, जे आपल्याला झाले, तर ह्याला म्हणायचं आध्यात्मिक. पण हे पण आहेत ना, लक्ष ह्याला म्हणजे हे त्रिविध ताप आहेत, की आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक.
हे तीन पण तुमच्या कर्मांप्रमाणे आपल्या वाटणीला येत असतात. तर कृष्ण हे जर का शांती मंत्र आपण जाणला आणि त्याप्रमाणे कृष्णांशी नातं जोडलं, हा त्यांच्यामध्ये एखादा त्यांच्यामध्ये त्यांना मोठा भाऊ, लहान भाऊ, मित्र, सखा, गुरु, आपला मुलगा, अशा टाईप काहीही तुम्हाला जो आवडतो ना तो संबंध त्यांच्याशी जोडा आणि त्याच्यामध्ये प्रेमाचं आदान प्रदान सुरू करा. हा तर सगळं त्यांना अर्पण करून आपण जीवन कृष्ण भावनाभावित जीवन जगायला लागलो तर आहे ना हे म्हणजे प्राथमिक दुःख काय आणि ही दुय्यम दुःख काय, ही दोनही आपण ह्या भौतिक जीवनात कृष्णांच्या साथीने पार करू शकतो. आणि मुळात हे जाणलं आणि जोडून घेतलं की जी शांतता आहे ना ती तुमच्या हृदयात आपोआप प्रकट होणार, आपोआप. हम्म. तर ह्याला म्हणायचं शांती मंत्र. तो थोडासा पाठ करा. त्याचं प्रभुपाद स्वामींनी दिलेलं स्पष्टीकरण वाचा, हळूहळू तो उमगत जाईल तुम्हाला. हा मग त्याची घ्या पुढची slide. झालाय आपला हा आजचा अध्याय. तर ना अर्जुनाचं कन्फ्युजन आपण बघितलं, वेगवेगळ्या श्लोकांमधले अध्यात्मिक मधले श्लोक पण सांगितले होते पहा, की त्यामुळे तो म्हणत होता मी काय करू, मी संन्यास घेऊ की कर्मयोग करू. तर कृष्णाने काय सांगितलं की संन्यास घेतला म्हणजे संन्यासयुक्त कर्म जे संन्यासाने पण तू माझी प्राप्ती करू शकतोस आणि भक्तियुक्त कर्माने पण करू शकतोस, पण भक्तियुक्त कर्माने करणं हे श्रेष्ठ आहे. ओके. मग निष्काम कर्म आपण बघितलं की कसं ते आपल्याला नृग महाराजांची गोष्ट बघितली की कशी ती कर्म आपल्याला मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जात असतात. हा आणि मग आपण मधी ते ज्ञानी कोणाला म्हणतात ते बघितलं की ते सगळ्यांना त्यांच्या हृदयातला परमात्मा पाहतात, शरीर नाही. आणि मग आता शांती मंत्र 5.29 पाहिला, तो एक लक्षात ठेवा हा सगळ्यांनी, की ज्यामुळे आपोआप तुमच्या हृदयात शांतता प्रकट होणार, ती बाहेर शोधावी नाही लागणार. तर हा आपला आजचा अध्याय झालाय. आजचा अध्याय आता त्याची घ्या पुढे. आता ना आपण तुम्ही विचारू शकता. हरे कृष्ण. माताजी ती माताजी दामोदर कथा सांगा ना. रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल माताजी. हा काय म्हंटला? दामोदर कथा सांगणार होतात ना. दामोदरची अष्टकम आणि कथा सांगते हा. तर कसं असतं ना, कार्तिक महिना असतो बघा, त्याच्यामध्ये कृष्णांना दीपदान करायचं असतं आपण. तर ग्रुपमध्ये आहातच तुम्ही, ते तर कार्तिक महिन्यात येईलच. तर मुख्य म्हणजे अवश्य प्रयत्न करायला हवा की कार्तिक महिन्यात दीपदान करू शकू आपण कृष्णांना. हा तर तो त्या महिन्याला दामोदर महिना पण म्हणतात. मग ती एक दामोदर लीला झाली होती दिवाळी दिवशी आणि एक दामोदर अष्टकम गात तो दिवा अर्पण करायचा असतो.